केंद्रीय गृहमंत्री आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। बुलढाणा आणि जळगावात प्रचार सभा घेणार आहेत। अमित शहांच्या हस्ते आज महायुतीच्या संकल्पपत्राचं प्रकाशन देखील केलं जाणार आहे। महिला, तरुण, बेरोजगारीसारखे विषय या संकल्पपत्रात मांडले जाण्याची शक्यता आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आज उमरखेड इथं भाजप उमेदवार किसन वानखेडे यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे आणि त्यानंतर आळेगाव इथं उमेदवार अशोक उईके यांच्या प्रचारासाठी सभा होईल। त्यानंतर यवतमाळच्या अकोला बाजार इथं मदन येरावार यांच्या प्रचारासाठी सभा होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धामणगाव मतदारसंघात सभा घेणार आहेत। भाजपचे उमेदवार प्रताप अडसड यांच्या प्रचारासाठी दुपारी 1 वाजता सभा होईल। शरद पवारांची आज परंडा मतदारसंघामध्ये सभा होणार आहे। सकाळी 10 वाजता सभेचं आयोजन करण्यात आले। महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोटे यांच्या प्रचारार्थ ते सभा घेतील। महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश टोपे यांच्या प्रचारासाठी सुद्धा शरद पवारांची आज सभा होणार आहे। घनसावंगी इथं संध्याकाळी 6 वाजता सभेचं आयोजन करण्यात आलं। उद्धव ठाकरे यांची सांगोल्यात सभा पार पडणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार दीपक साळुंखे यांच्या प्रचारार्थ ही जाहीर सभा पार पडणार आहे। दुपारी 3 वाजता सभा होईल। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची आज लातूरमध्ये सभा होणार आहे। उमेदवार विनोद खटके यांच्या प्रचारासाठी सभा होईल आणि त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये आंबेडकरांच्या 2 सभा होणार। आजपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे बीड जिल्ह्याच्या दौरा करणार आहेत। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगेंचा महत्त्वाचा दौरा असणार आहे। जरांगे गेवराई ते उमापूर, बोधेगाव ते तोंडोळी, कोरडगाव ते टाकळी फाटा आणि तनपूरवाडी ते पाथर्डी असा प्रवास करणार आहेत। महाराष्ट्रातल्या गृहिणी महिलांना दरमहा 3,500 रुपये देणार असल्याचं वंचित बहुजन आघाडीनं जाहीरनाम्यात नमूद केलं। महिलांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनेवरून राजकीय पक्षांमध्ये निवडणुकीच्या तोंडावर जाहीरनाम्यामध्ये चढाओढ पाहायला मिळते। भाजप खासदार धनंजय महाडिकांच्या लाडकी बहीण योजनेसंदर्भातल्या विधानावरून काँग्रेस नेते सतेज पाटलांनी टीका केली। महाडिकांची पार्श्वभूमी गुंडगिरीची आहे, त्यामुळे त्यांनी महिलांचा अपमान केला असं वक्तव्य करणं म्हणजे त्यांचं खरं स्वरूप कळल्याचं पाटील म्हणाले। राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्यावर मशिदींवरचे भोंगे काढणार असं विधान नितेश राणेंनी केलं। त्यावरून महायुतीतले मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी नितेश राणेंवर टीका केली। सरकार काय करणार हे सांगण्याचा अधिकार नितेश राणेंना नाही, त्यांच्या कुठल्याही वक्तव्याशी आम्ही सहमत नसतो अशी भूमिका सुनील तटकरे यांनी घेतली। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बटेंगे तो कटेंगे घोषणेचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतलाय। माझ्या कार्यकर्त्यांची बोटं कापली, तुम्हाला आता राजकारणामध्ये आम्ही कापणार असा इशारा उद्धव ठाकरेंनी नांदेडच्या जाहीर सभेत दिला। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या स्टाईलनं काँग्रेस नेते राहुल गांधींची खिल्ली उडवली। पैसे वाटपाच्या आरोपांवरून अजित पवारांनी राहुल गांधींना टोला लगावला। तुम्ही देशाचे विरोधी पक्षनेते आहात हे लक्षात असू दे असं म्हणत त्यांनी राहुल गांधींचा समाचार घेतला। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली। मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न बाळगू नका, आधी शेतकऱ्यांना दर द्या असा खोचक टोला जयंत पाटलांनी अजित पवारांना लगावला। सांगलीच्या आष्टामध्ये निशिकांत पाटील यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यामध्ये ते बोलत होते। बीडमध्ये राजाभाऊ फड आणि राजेसाहेब देशमुख यांनी गळाभेट घेतली। राजेसाहेब देशमुख राजाभाऊ फड यांच्या घरी गेले होते। उमेदवारी न मिळाल्यानं फड नाराज होते। त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्जही दाखल केला होता। मात्र आता आम्ही दोघं एकत्र असून आमचा विजय निश्चित असल्याचं दोघेही म्हणतात। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महायुतीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली। मी बांगरसारख्या गद्दाराला उमेदवारी दिली, पण ज्यांना दिलं ते सोडून गेले अशा शब्दात त्यांनी टीका केली। हिंगोलीच्या जाहीर सभेमध्ये ते बोलत होते। यवतमाळच्या जाहीर सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्यकर्त्यांवर निशाणा साधलाय। मला राजसत्तेच्या खुर्चीचा मोह नाही असं राज ठाकरे म्हणाले। तर आपल्याकडच्या तरुण तरुणींमध्ये कमतरता नाही, राज्यकर्ते आणि त्यांच्या मेंदूमध्ये कमतरता अशी टीका राज ठाकरेंनी केली। खासदार संजय राऊतांनी नाशिकच्या मेळाव्यामध्ये महायुतीवर टीका केली। 23 तारखेनंतर या राज्यामध्ये शिंदे, फडणवीस आणि पवार राहणार नाहीत अशी टीका त्यांनी केली। राजू शेट्टी यांचा तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याचा निर्णय त्यांच्या अंगलट आलाय। स्वाभिमानीचे प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांनी राजू शेट्टींना सोडचिठ्ठी देत महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय। विधानसभेत शेट्टी यांनी नेते आणि कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता तिसऱ्या आघाडीचं संधान बांधल्यानं शेट्टींना आता सोडचिठ्ठी देण्यात आली।
कासे गावात आजही पोलीस स्टेशन भाड्याच्या जागेत आहे. तुम्हाला तुमच्या गावात पोलीस स्टेशन बांधता येत नाही आणि राज्याचं नेतृत्व करायला निघालेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा समाचार घेण्यात आला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कळमनुरीचे उमेदवार संतोष टारफे यांनी आमदार संतोष बांगर यांच्यावर निशाणा साधलाय. ज्यांनी उद्धव ठाकरेंना फसवलं ते नाटकी असून रडण्याचं ढोंग करतात अशी टीका टारफे यांनी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत भाजपची मुंबईमध्ये मोठी जाहीर सभा होणार आहे. 12 नोव्हेंबर रोजी बोरिवलीच्या सप्ताह मैदान आणि घाटकोपरच्या जनरल अरुण कुमार वैद्य उद्यानात भाजपकडून विजयी शंखनाद सभांचं आयोजन करण्यात आलं. नागपूरमधल्या काटोल मतदारसंघात घराणेशाही संपवायची असा हल्लाबोल करत भाजपनं प्रचार सुरू केला. काटोलमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सलील देशमुख निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर देशमुखांच्या विरोधात भाजपकडून चरणसिंग ठाकूर मैदानात आहेत. परंडा मतदारसंघातून डॉक्टर राहुल घुले या ओबीसी उमेदवार रिंगणात उतरवले. घुले यांनी प्रचारासाठी अनोखी शक्कल लढवली. त्यांनी 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर मतदारांना शपथपत्र लिहून दिले, तर प्रत्येक प्रचार सभेमध्ये ते शपथपत्र मतदारांना वाचून दाखवतात. वाशिममध्ये काही सावत्र भाऊ वेगळाच नारा देत आहेत. तो नारा जरा लाडक्या बहिणींसाठी थांबा असं वक्तव्य भावना गवळींनी बंडखोरांना उद्देशून केलं. वाशिमच्या कारंजा येथे भाजप उमेदवार सई डहाके यांच्या प्रचारार्थ सभा बोलावण्यात आली होती आणि यावेळी त्या बोलत होत्या. माढा मतदारसंघात शिवसेनेने अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला. माढ्याचे अपक्ष उमेदवार रणजित बबनराव शिंदेंना शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत गटानं पाठिंबा दिला. करमाळ्यात मुख्यमंत्र्यांनी शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा घेतली होती. परभणीमध्ये महायुतीचे उमेदवार आनंद भरोसे यांची प्रचार सभा पार पडली. सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. दरम्यान परभणीचा कायापालट करायचा असेल तर आनंद भरोसेंवर भरोसा टाका असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. अंबरनाथमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातलं बंड अखेर शमलंय. उमेदवारी न मिळाल्यानं नाराज असलेले डॉक्टर जानू मानकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार राजेश वानखेडेंना जाहीर समर्थन दिले. महाराष्ट्रात मध्ये सगळ्यात जास्त क्राईम रेट हा कल्याणचा असून याला सत्ताधारी जबाबदार आहेत असा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला. सत्ताधारी आमदारांवर आरोप करणाऱ्यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल केल्यानं क्राईम रेट वाढत असल्याची टीका सुद्धा अंधारे यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात बदल करण्याचा कट रचला होता. मात्र लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या जनतेनं त्यांना त्यांची जागा दाखवून दिली असं वक्तव्य करत शरद पवारांनी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला. परळीमधून शरद पवारांनी धनंजय मुंडेंचा चांगलाच समाचार घेतला. बीड जिल्ह्यातली गुंडगिरी संपवण्यासाठी आग्रही असल्याचं म्हणत लोकांना त्रास देणं थांबवण्याचा इशारा शरद पवारांनी दिला. शिरूरच्या सभेतून अजित पवारांनी अशोक पवारांना चांगलंच सुनावलंय. भावकी होण्याचा फायदा घेऊन घोडगंगा साखर कारखाना बंद पाडल्याचं म्हणत मला बदनाम का करतोय, यापूर्वी दादा दादा करत होतात आणि आता काय झालं असं म्हणत अजित पवार यांनी अशोक पवारांना थेट सुनावलं. बळवंत वानखेडेंवर केलेल्या टीकेवरून मल्लिकार्जुन खरगेंनी नवनीत राणांचा खरपूस समाचार घेतलाय. राणांनी विचारावर कामावर बोलावं, मात्र वैयक्तिक टीका करू नये असं खरगे म्हणाले. तर नवनीत राणांना वाकडं तिकडं बोलून जेलमध्ये जायचंय अशी टीका सुद्धा खरगेंनी केली. जळगावच्या भुसावळ मतदारसंघात शिवसेना आणि भाजपमध्ये वाद पाहायला मिळाला. महायुतीचे भाजपचे उमेदवार संजय सावकारे प्रचारात सहभागी करून घेत नसल्याचा आरोप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे भुसावळ मतदारसंघात भाजपचं काम करणार नसल्याची भूमिका शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली. हिंमत असेल तर नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना अडवून दाखवावं असं खुलं आव्हान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊतांनी केले. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या या नारायण राणेंच्या वक्तव्यावर विनायक राऊतांनी प्रत्युत्तर दिलं. उपमुख्यमंत्री फडणवीस पुन्हा वोट जिहादवरून राजकारण करतात. मुस्लिम जिहाद असे शब्द म्हटल्याशिवाय फडणवीसांच्या निवडणुका पूर्ण होत नाहीत असा टोला एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी लगावला. किरकोळ बाजारात कांदा आणि लसणाचा तुटवडा निर्माण झालाय. कांदा 80 रुपये किलोवर गेला तर लसूण 400 रुपये किलोवर गेला. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा आणि लसणाची आवक कमी झाल्यामुळे तुटवडा जाणवतोय. पुढचे 3 ते 4 महिने कांदा आणि लसणाचे दर चढेच राहणार असल्याचा अंदाज आहे.
चांदीच्या दरामध्ये घसरण सुरूच आहे. चांदीच्या भावात पुन्हा 1,000 रुपयांची घसरण झाली. त्यामुळे चांदीचे भाव 92,000 रुपयांवर आले. तसेच सोन्याच्या भावात सुद्धा 100 रुपयांची घसरण झाल्यानं सोन्याचे भाव 78,200 रुपये प्रति तोळ्यावर आले. रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक घेण्यात आलाय. CSMT ते ठाणे अप आणि डाऊन जलद मार्गावर लोकल सेवा धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तसंच हार्बर मार्गावरच्या लोकल ब्लॉक कालावधीत बंद असणार आहेत. पनवेल कुर्ला दरम्यान विशेष लोकल चालवल्या जातील. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांची राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण अर्थात नालसाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. समाजातले दुर्बल घटकांना मोफत कायदेशीर सेवा प्रदान करण्याचं कार्य ही संस्था करते. गवईंची नियुक्ती 11 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. दिल्लीतल्या हवेच्या गुणवत्तेत काहीशी सुधारणा झाली. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून दिल्लीचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक 350 वर होता. आता त्यामध्ये काहीशी सुधारणा होऊन AQI 337 वर कायम आहे. अमरावतीमध्ये कापूस सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यानं शेतकरी नाराज झाले. राज्य सरकारनं काही उपाययोजना केल्या, मात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका अनेक ठिकाणी महायुतीला बसण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पहिल्या T20 सामन्यात भारतानं 61 धावांनी विजय मिळवला. या सामन्यामध्ये भारताचा फलंदाज संजू सॅमसननं निर्णायक भूमिका बजावली. संघ व्यवस्थापनातल्या सदस्यांच्या पाठिंब्यामुळे त्यांना बळ मिळालं असल्याची भावना यावेळी संजूनं व्यक्त केली. टीम इंडियाच्या पराभवावर BCCIची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेच्या पराभवामुळे BCCIनं टीम इंडियाच्या व्यवस्थापनाला सुनावलं. पहिल्यांदाच घरच्या मैदानावर सामना हरल्यानं BCCI आणि भारतीय संघ व्यवस्थापनानं नाराजी व्यक्त केली. वाशिममध्ये संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसलाय. अतिवृष्टीमुळे संत्रा बागेतल्या पाण्याचा निचरा झाला नाही, त्यामुळे फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. भंडारा जिल्ह्यातल्या पौनीत अक्षय नंदरधने या विद्यार्थ्यानं शिक्षणाबरोबर शेती व्यवसाय सुरू केलाय. जनावरांना चारा उपलब्ध नसल्यानं अक्षयनं सुपर निपियर वाणाची शेतामध्ये प्रायोगिक तत्वावर लागवड केली आणि त्याच्यातून त्याला चांगलं उत्पन्न मिळतं. यवतमाळ जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांची हरभरा लागवडीची लगबग सुरू झाली. हरभरा पीक रोपावस्थेत असताना पिकावर मर आणि मळकूस रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो. हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बीज प्रक्रिया करूनच हरभऱ्याची पेरणी करावी असा सल्ला कृषी विभागानं दिला. हमीभावापेक्षा कमी रक्कम शेतकऱ्यांना मिळाल्यास सरकार रक्कम देणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलं. हमीभाव कमी मिळाल्यास फरकातली रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचं आश्वासन फडणवीसांनी दिलं.